आईने बनवला इडली डोसा। आज आई बाबा संध्याकाळपर्यंत जरा बाहेर गेले होते। गट्टू चिंकी शाळेतून घरी आल्यावर आपल्या शेजारच्या काकूंकडे जेवायला जातात। चिंकी, खूप भूक लागलीये। मावशीने जेवायला काय बनवलं असेल माहित नाही। हो गट्टू, आई तर रोज मस्त मस्त जेवण बनवते। आज आपण पहिल्यांदाच दुसरीकडे जेवायला जाणार आहोत। गट्टू चिंकी एकमेकांसोबत गप्पा मारत मारत त्या काकूंच्या घरी पोहोचतात आणि बेल वाजवतात। या गट्टू चिंकी, मी तर तुमच्या दोघांचीच वाट बघत होते। आज मी तुमच्यासाठी इडली आणि डोसा केलंय। वाव मावशी, मला तर इडली खूप आवडते। आणि मला डोसा। हो या ना मुलांनो, लवकर हात धुवा, मी तोपर्यंत ताट वाढते। गट्टू चिंकी इडली आणि डोसा खाऊन खूप खुश होतात। मावशी, इतकी टेस्टी इडली आईने आजपर्यंत नाही बनवली। आणि मावशी, हा डोसा तर कमाल आहे। अरे वा मुलांनो, मी तर खुश झाले की तुम्हाला जेवण आवडलं। घ्या ना, अजून घ्या, पोट भरून खा। गट्टू चिंकी खूप मनापासून इडली डोसा खातात आणि मग काकूंना थँक्यू म्हणून आपापल्या घरी परत येतात। संध्याकाळी आई बाबाही परत येतात। आई, तुला माहितीये, आज मावशीने इडली आणि डोसा केलं होतं। आणि आई, त्यांनी खूपच चवदार जेवण बनवलं होतं। खरंच मजा झाली। अरे वा मुलांनो, ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जेवण आवडलं। तर मुलांनो, पोट भरून खाल्लत ना? तर काय बाबा, गट्टूने तर 5 इडल्या खाल्ल्या। चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गट्टू चिंकी पाहतात की आईने सकाळी नाश्त्याला इडली आणि डोसा केला होता। अरे हे काय आई, तू सुद्धा आमच्यासाठी इडली डोसा केलंयस? तर काय मुलांनो, काल तुम्हाला मावशीचं इडली डोसा इतकं आवडलं, मग मी विचार केला मी आज परत करते। वाव आई, हे तर तू खूप भारी केलं। चला लवकर ब्रश करा दोघं, मी तुम्हाला नाश्ता आणून देते। गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करतात, पण त्यांना आईच्या इडली डोश्यात ती चव येत नाही जी काकूंची होती। पण ते आईला उदास करू इच्छित नव्हते। वाव आई, तुझी इडली सुद्धा मस्त झालीये। हो आई, डोसा सुद्धा खूप छान आहे। पण आई गट्टू चिंकीकडे बघून सगळं काही समजून जाते। तिच्या लक्षात आलं की गट्टू चिंकीला हे काही आवडलं नाहीये, पण ते काही खरं सांगत नाहीयेत। बरं ठीक आहे मुलांनो, चला आता तुम्ही शाळेची तयारी करा। मग आई विचार करू लागते की असं काय माझ्या रेसिपीत कमी राहिली की तिचं खाणं काकूंच्या खाण्यासारखं झालं नाही। बराच विचार केल्यानंतर ती काकूंकडे जाते। हॅलो गट्टू चिंकीची आई, या आज मी तुमच्याकडे महत्वाच्या कामासाठी आलीये। हो सांगा ना, तुम्हाला तुमच्या इडली डोशाची रेसिपी विचारायची। गट्टू चिंकी तुमच्याकडे जेव्हापासून जेवलेत तेव्हापासून तुमच्या इडली डोशाचे ते कौतुक करतात। इनफॅक्ट मीही त्यांच्यासाठी इडली डोसा बनवलं, पण त्यांना ते एवढं आवडलं नाही। अगं बाई, ते असं अशामुळे आहे की मी माझ्या इडली डोशामध्ये काही स्पेशल मसाले टाकते। चला मी तुम्हाला शिकवते। मग काकू आईला आपल्या स्टाईलने इडली डोसा बनवायला शिकवते आणि आई घरी परत येते। अगं आई, तू कुठे गेली होतीस? काही नाही गट्टू बाळा, तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे जे तुम्हाला उद्या मिळणार। वा बाई, मला तर सरप्राइजेस खूप आवडतात। हो मुलांनो, सकाळपर्यंत वाट बघा। मग सगळेजण झोपी जातात आणि मग आई काकूंनी सांगितलेल्या स्पेशल रेसिपीने परत एकदा इडली आणि डोसा बनवते। थोड्याच वेळात पूर्ण घरात इडली डोशाचा सुगंध पसरतो। अरे वा आई, इतका छान वास कसला येतोय? चिंकी, मला तर हा वास ओळखीचा वाटतोय। अरे हा गट्टू, मलाही। मुलांनो, मी आज पुन्हा एकदा इडली आणि डोसा केलंय, पण ह्या वेळेस मी मावशीला विचारून त्यांची रेसिपी पूर्णपणे फॉलो केलीये। या चव घेऊन सांगा कसं झालंय। मग गट्टू आणि चिंकी एक्साइटेड होतात आणि मग इडली डोसा खातात। अरे वा आई, हे तर तू मावशीपेक्षाही भारी केलंय। खरं आई, मजाच आली। मदर्स डे आणि मम्मीचं टॉर्चर। एकदा गट्टू चिंकीचे पप्पा ऑफिसच्या कामानिमित्त एका आठवड्यासाठी दुसऱ्या शहरात जाणार होते। मुलांनो, मम्मीला त्रास देऊ नका, खेळासोबत अभ्यासात देखील लक्ष द्या आणि चांगले वागा। मी एका आठवड्यात परत येईन। आजी सुद्धा येणार आहे तुम्हाला कंपनी द्यायला, ठीक आहे? हे घ्या,
हे थोडे पैसे आहेत, तुम्हाला खाऊ घ्या. पप्पांनी गट्टू चिंकीला थोडे पैसे दिले आणि निघून गेले. जसे पप्पा घराबाहेर पडले तसे मम्मीने त्रास द्यायला सुरू केले. गट्टू चिंकी, तुम्ही अजून झोपला आहात? चला, शाळेत जायचं आहे ना. मम्मी, फक्त 5 मिनिट थांब. पप्पा तुम्हाला काय सांगून गेले? मम्मीला त्रास द्यायचा नाही. चला लवकर तयार व्हा, मी तुम्हाला शाळेत सोडते. मम्मी, पप्पा कसे ऍडजस्ट करायचे? थोडा उशीर झाला तरीही आम्हाला शाळेत सोडल्याशिवाय ऑफिसला जायचे नाहीत. तू पण झोपू दे थोडा वेळ, मग जाऊ शाळेत. मी तुमची मम्मी आहे, पप्पा नाही. मला नका शिकवू. चला लवकर उठा, नाहीतर नाश्ता टिफिन काही मिळणार नाही. हे ऐकून गट्टू चिंकी रागाने उठले आणि शाळेत जाण्यासाठी तयारी करू लागले. तुमचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आहे. चला बॅग घ्या आणि खाली उतरा. मी ऑनलाईन टॅक्सी बोलवली आहे, येईलच ती इतक्यात. पप्पा तर आमच्या बॅग स्वतः कार मध्ये नेऊन ठेवायचे. तू का आम्हाला बॅग उचलायला सांगते आहेस? मी पप्पा नाही, मम्मी आहे. सारखे तेच बोलवायला लावू नका. चला लवकर करा. मम्मीचे असे कठोर वागणे पाहून गट्टू चिंकीला रडायला येऊ लागले. आम्हाला नाही यायचे तुझ्या बरोबर. माझ्या बरोबर नाही तर कोणा बरोबर जाणार? हरीचे पप्पा आहेत ना, आम्ही त्यांच्या सोबत जाऊ. हे ऐकल्यावर मम्मीला पण राग आला. ठीक आहे, त्यांच्या सोबत जा, मला त्रास देऊ नका. असे बोलून मम्मी रागाने किचन मध्ये निघून गेली. गट्टू चिंकी सुद्धा उदास होऊन बाहेर पडली. सोफ्यावर बसलेली आजी हे सगळे पाहत होते. संध्याकाळी गट्टू चिंकीची शाळा सुटली आणि ते घरी जायला निघाले. तेव्हा पळत पळत हरी त्यांच्या जवळ आला. अरे सॉरी यार, पप्पांची मीटिंग आहे म्हणून ते येणार नाहीत. माझी मम्मी स्कूटी घेऊन येणार आहे, पण आपण तिघे जण त्यावर बसू शकणार नाही. पाहिजे तर मी मम्मीला सांगतो तुमच्या मम्मीला फोन करायला, म्हणजे ती तुम्हाला घ्यायला येईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेच एका सुरात म्हणाले, काही गरज नाही. मग काय, गट्टू चिंकी पायीच आपल्या घरी निघाले. हरीची मम्मी किती चांगली आहे ना, त्याला घ्यायला आली. आपली मम्मी पण घ्यायला येऊ शकली असती. ती कशाला येईल? ती आपल्यावर प्रेम थोडीच करते. बोलत बोलत दोघेही भोला कचोरी सेंटर समोर आले. इथल्या कचोरी पूर्ण शहरात फेमस होत्या. लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा भोलाचे दुकान सुरू आहे. आज पोटभर कचोरी खाऊ. हो, पप्पांनी आपल्याला खूप पैसे दिले आहेत. मग काय, दोघांनी पोटभर कचोरी खाल्ल्या आणि भोला सेठचे पैसे दिले. मम्मीला पण कचोरी खूप आवडतात. आपण तिच्यासाठी पण कचोरी घेऊ. नाही नाही, ती आपला विचार करत नाही. मग आपण का तिचा विचार करायचा? मग गट्टू चिंकी घरी आले. आजी हॉल मध्येच उभी होती. आलात तुम्ही? मम्मी कुठे आहे? हे ऐकून गट्टू चिंकी विचारात पडले. मम्मी कुठे आहे म्हणजे? ती घरी नाहीये का? अरे, तिला समजले की हरीचे पप्पा तुम्हाला घ्यायला येणार नाहीत, म्हणून तुम्हाला न्यायला ती शाळेत गेली. हे ऐकून गट्टू चिंकीला काळजी वाटू लागली. आजी, आम्ही तर पायी चालत आलो आहोत. आम्हाला मम्मी दिसली नाही. आजीने मम्मीला कॉल केला, पण मम्मीचा फोन आउट ऑफ नेटवर्क येत होता. यामुळे गट्टू चिंकी अजूनच चिंतेत पडली. हळूहळू रात्र पडू लागली, पण मम्मी अजून आली नव्हती. गट्टू चिंकी आजीला मिठी मारून रडू लागली. आजी, मम्मी कधी येईल? आजी, मला मम्मी पाहिजे. गट्टू चिंकी बराच वेळ रडत होते आणि रडत रडत आजी जवळच झोपले. रात्रीचे 9 वाजले होते. गट्टू चिंकी झोपले होते तेव्हाच त्यांना मम्मी आणि आजीचे बोलणे ऐकू आले. आज तर मला खूपच टेन्शन आले होते. बरं झालं त्या सिक्युरिटी गार्डने सांगितले की मुले घरी निघाली आहेत. त्यात मोबाईलला रेंज सुद्धा नव्हती. तू काय करत होतीस इतका वेळ? लगेच घरी आली असतीस तर मुले दिसली असती. जेव्हा गार्डने सांगितले की मुले घरीच गेली आहेत, तेव्हा मी पण घरी यायला निघाली. पण तेव्हाच भोलाचे दुकान उघडे दिसले. त्यांच्यासाठी कचोरी घ्यायची म्हणून मी रांगेत उभी होती, म्हणून उशीर झाला. हे ऐकून गट्टू चिंकीची झोपच उडाली. दोघांना त्यांची चूक समजली. रडत रडत ते अंथरुणातून बाहेर पडले आणि मम्मीला मिठी मारून ओक्साबोक्शी रडू लागले. फळं, भाज्या आणि पिझ्झा बर्गर. खूप वर्षांपूर्वी एका शहरात एक कुटुंब राहायचे. या कुटुंबात आजी आजोबांसोबत आई वडील आणि 8 वर्षांचा हिमांशू आणि 7 वर्षांची हिमानी पण राहायचे.
दोघांना पण बाहेरचं खायला खूप आवडायचं. म्हणूनच ते पिझ्झा आणि बर्गर अगदी आनंदाने खायचे. पण हिरव्या भाज्या आणि फळं खायला नेहमीच नकार द्यायचे. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या अजिबात आवडत नाही. आम्हाला फक्त पिझ्झा आणि बर्गर आवडतो. पण मुलांनो, जर तुम्ही फळं आणि भाज्या नाही खाल्ल्यात तर तुमचे डोळे कमजोर होतील आणि तुम्हाला या लहान वयातच चष्मा घालावा लागेल. पण ते कधीच आपल्या आईचं बोलणं ऐकत नव्हते. नाही, आम्हाला फळं आणि भाज्या आवडत नाहीत. एक दिवस आईने त्या दोघांना प्रेमाने समजावलं. हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्याने आपले डोळे चांगले राहतात आणि जर तुमचे डोळे खराब झाले तर तुम्हाला चष्मा घालावा लागेल. आईने प्रेमाने समजावल्यावर हिमानीला आईचं बोलणं कळलं. ठीक आहे मम्मी, मी आजपासून रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. पण हिमांशूने आईचं बोलणं मान्य केलं नाही. नाही आई, मला पिझ्झा बर्गरच आवडतं, त्यामुळे मी तेच खाणार. आता आईने हिमांशूला समजावणं बंद केलं. असेच काही दिवस निघून गेलेत. हिमानी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खायला लागली आणि हिमांशू पूर्वीसारखाच पिझ्झा आणि बर्गरच खात राहिला. एके दिवशी शाळेत हिमांशूच्या टीचरने त्याला म्हटलं, हिमांशू, ब्लॅकबोर्डवर लिहिलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. पण जेव्हा हिमांशूने बोर्डकडे बघितलं तेव्हा त्याला सगळं धूसर दिसत होतं. त्याने डोळे चोळून पुन्हा एकदा बघितलं, पण तरी सुद्धा सगळं धूसरच दिसत होतं. हिमांशूने उत्तर न दिल्यामुळे त्याची टीचर त्याला रागात म्हणाली, हिमांशू, तुला इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत नाही? थांब, मी आत्ता तुझ्या आईवडिलांना शाळेत बोलावते. असं म्हणून टीचर क्लासरूमच्या बाहेर गेली. काही वेळानंतर टीचरने फोन केल्यानंतर हिमांशूचे आई वडील शाळेत आले. मी हिमांशूला मॅथ्सचा अगदी सोपा प्रश्न विचारला, पण हिमांशूला हे सुद्धा माहित नाही की 2 अधिक 2 किती होतात. हे काय हिमांशू, तुला एवढ्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये? असं वाटतंय तू आजकाल नीट अभ्यासच करत नाहीयेस. नाही आई, मला माहितीये 2 अधिक 2 4 होतात. मग तू टीचरला आन्सर का नाही सांगितलंस? त्यामुळे की मला बोर्डवर लिहिलेला प्रश्न दिसलाच नाही. मी तुला सांगितलं होतं ना, हिरव्या भाज्या आणि फळं खायला कर म्हणून. बघितलंस, डोळे खराब झाले ना. हिमानी सारखं तूही माझं ऐकलं असतंस तर तुझेही डोळे खराब झाले नसते. सॉरी आई, आजपासून मी रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाईन. हिमांशूला असं रडताना पाहून आईला कळलं की हिमांशूला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. आईने हिमांशूला शांत करत म्हणाली, ठीक आहे हिमांशू, जे झालं ते झालं. पण जर तू रोज हिरव्या भाज्या आणि फळं खाशील तर कदाचित तुझे डोळे पुन्हा चांगले होतील. तोपर्यंत चल मी तुला चष्मा घेऊन देतो. आई वडिलांनी असं म्हटल्यावर हिमांशूने रडणं थांबवलं आणि बाबांनी हिमांशू करता चष्मा बनवला. अशा प्रकारे हिरव्या भाज्या आणि फळं खाल्ल्यामुळे हिमानीचे डोळे चांगले राहिले आणि हिरव्या भाज्या न खाल्ल्यामुळे हिमांशूला चष्मा लावावा लागला.